एक दिवस असा असतो ज्या दिवशी शेतकरी स्वतःपेक्षा आपल्या बैलांना जास्त मान देतो. त्यांना अंघोळ घालतो, सजवतो, पूजा करतो आणि त्यांच्या पायाशी कृतज्ञतेने नतमस्तक होतो. हा दिवस म्हणजेच बेंदूर किंवा बैलपोळा. पण हा सण फक्त परंपरा आहे का? की त्यामागे दडलेला आहे हजारो वर्षांचा संस्कार, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेलं अतूट नातं? चला, आज जाणून घेऊया बैलपोळ्याचं संपूर्ण रहस्य. बैलपोळा म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो. आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं. हजारो वर्षांपासून शेती हीच आपल्या जीवनाचा आधार राहिली आहे. शेती म्हटलं की शेतकरी, आणि शेतकरी म्हटलं की बैल. आज आधुनिक युगात ट्रॅक्टर आले असले तरी अनेक ठिकाणी बैल अजूनही शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार आहे. दिवसभर उन्हात, पावसात, चिखलात मेहनत करणाऱ्या या मुक्या प्राण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा सण म्हणजे बेंदूर किंवा बैलपोळा. बेंदूर आणि बैलपोळा यात फरक काय? अनेकांना वाटतं हे दोन वेगळे सण आहेत. प्रत्यक्षात दोन्हींचा उद्देश एकच आहे. काही भागात त्याला बेंदूर म्हणतात, तर विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागात बैलपोळा म्हणून ओळखतात. नाव वेगळं, पण भावना एकच. ज्याने वर्षभर आपल्यासाठी राबलं, त्याच्याप्रती कृतज्ञता. या सणाचा इतिहास प्राचीन काळी शेतीची सर्व कामं बैलांच्या मदतीने होत असत. नांगरणी, पेरणी, मळणी, वाहतूक सगळीकडे बैलांचा उपयोग होत असे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या मुक्या प्राण्यालाही देवासमान मान दिला. त्याच्याविना शेती अपूर्ण आहे हे त्यांनी ओळखलं. म्हणून वर्षातून एक दिवस त्याच्या सन्मानासाठी राखून ठेवला. बैलपोळा का साजरा करतात? यामागे अनेक सुंदर कारणं आहेत. पहिलं, बैलांप्रती कृतज्ञता. दुसरं, त्यांना विश्रांती. तिसरं, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना. चौथं, निसर्ग आणि प्राण्यांबद्दल प्रेम वाढवणं. हा सण शिकवतो, जो आपल्या सुखासाठी मेहनत करतो त्याचा सन्मान करायलाच हवा. बैलांची पूजा कशी केली जाते? सकाळी बैलांना नदीवर किंवा विहिरीवर नेऊन स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांच्या अंगाला तेल चोळलं जातं. शिंगांना रंग दिला जातो. फुलांच्या माळा घातल्या जातात. घंटा, झूल, सुंदर सजावट केली जाते. कपाळावर हळद, कुंकू लावलं जातं. आरती केली जाते. गोड पदार्थ खाऊ घातले जातात. आणि त्या दिवशी त्यांच्याकडून कोणतंही काम करून घेतलं जात नाही. गावातील मिरवणूक अनेक गावांमध्ये बैलांची भव्य मिरवणूक निघते. ढोल, ताशे, लेझीम, टाळ, मृदंग, भजने आणि सजलेले बैल संपूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या उत्सवात सहभागी होतो. बैलांचा आपल्या जीवनातील वाटा आपण अनेकदा विसरून जातो. आपल्या ताटात येणारं अन्न त्यामागे शेतकरी आहे, आणि शेतकऱ्यामागे त्याचा बैल आहे. जर बैल नसता तर अनेक पिढ्यांनी शेती करूच शकली नसती. म्हणूनच हा सण म्हणजे केवळ उत्सव नाही, तर कृतज्ञतेचा दिवस आहे. धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश मानला जातो. भगवान शिवाचं वाहन नंदी आहे. नंदी म्हणजे शक्ती, सेवा, निष्ठा आणि समर्पण. बैलाची पूजा म्हणजे या गुणांचा सन्मान. आधुनिक काळात बैलपोळ्याचं महत्त्व. आज ट्रॅक्टर आले, यंत्र आली, तंत्रज्ञान आलं, पण कृतज्ञता कमी होता कामा नये. आपल्या मुलांना हा सण शिकवतो. प्राण्यांवर प्रेम करा, त्यांचा छळ करू नका, निसर्गाचं रक्षण करा. बैलपोळा आपल्याला काय शिकवतो? हा सण सांगतो, मेहनतीचा आदर करा, कृतज्ञ रहा, निसर्गाशी नातं जोडा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. ज्यांनी आयुष्यभर साथ दिली त्यांना कधीही विसरू नका. प्रेरणादायी संदेश. आज आपण माणसांमध्येही कृतज्ञता विसरत चाललो आहोत. आईवडील, गुरु, शेतकरी, सैनिक, कामगार आणि आपल्या जीवनात योगदान देणारे अनेक लोक, त्यांच्याबद्दलही आपण बैलपोळ्यासारखीच कृतज्ञता ठेवली पाहिजे. कारण कृतज्ञतेतूनच माणुसकी जन्म घेते. मित्रांनो, बेंदूर किंवा बैलपोळा हा केवळ बैलांचा सण नाही. तो संस्कृतीचा सण आहे. तो कृतज्ञतेचा सण आहे.
तो निसर्गाशी नातं जपण्याचा सण आहे. या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास देणार नाही. निसर्गाचं रक्षण करू आणि आपल्या जीवनात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञ राहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत आणि शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा. जय जवान, जय किसान. श्री स्वामी समर्थ.